बघत बेकार पाऊस आला बेकार. मला महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला निदर्शन. पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते रडू नको बाळा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. नमस्कार मंडळी, मी रोहित खांडेकर पेठ भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, गणपतीतून दरवर्षी आमचा वाडीतल्या सगळ्या पोरांचा एक प्लॅन ठरतो की कुठेतरी फिरायला जायचं. जसं मागच्या वेळेस आम्ही टिकळेश्वरला गेलेलो, तर यावेळेस आपल्या जवळपास असणारं मार्लेश्वर मंदिर, स्वयंभू मार्लेश्वर मंदिर, तिथे जाणार आहोत. आणि आता सगळे तयार होत आहेत. बघूया कशी अरेंजमेंट होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया कोण कोण येते. सो वाडीच्या एका कोपऱ्यातून आलेत झोरे बंधू. इकडे आता सगळे जमलेत. ही एक गाडी आहे, ती एक गाडी आहे. टोटल 5 गाड्या आहेत पण पोरं जास्त आहेत. कांदिवलीचा बादशाह. कुठली गाडी? काय बोलतोस? चला सगळे रेडी झालेत. आता एक फोटोशूट करूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. काय बोलतोय? अरे फोटो कोण काढ? चला फोटो काढा रे. गणपती बाप्पा. तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो सोनवड्या फाट्यावरती. लेफ्ट मारून पण देवरुखला जायला, सरळ मारून पण देवरुखला जायला. तर आपण चालूय कोसुम रोडने. चलो. तर चला फायनली आपण आलोय मार्लेश्वरच्या बेस पॉइंटला. एंट्री इकडून आहे. सगळे तयार होतील आता, कारण पाऊस खूप होता मध्ये देवरुख साईडला. आता इकडे पण आलाय बघा.
आता आपण येऊन पोचलोय मार्लेश्वरच्या मेन दरवाजाच्या इथे आणि इथे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि मग बाहेर येऊन बोलूया. मंडळी दर्शन करून झालंय आणि आता उपा काहीतरी थोडीशी शॉपिंग करते. काय घेते? कसं वाटलं गेलेलं आपली? तर मंदिराच्या बाहेरच्या साईडला या भावाचं दुकान आहे, त्यांच्याकडून आम्हाला मोफत चाय घेतली. प्रमोद तो बघ. तर मंडळी अशा प्रकारे आमचं दर्शन झालंय व्यवस्थित आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. आता पाऊस आलाय, मस्त होती चहा, फ्री होती ना. भावाच्या दुकानावर आम्हाला फ्री चहा मिळाली. आणि हे इथे आपल्याला चप्पल स्टँड आहे. खाली तुम्हाला रस्ता नेता येता बोलतील की चप्पल ठेवा, पण वरती फ्रीमध्ये तुम्हाला चप्पल स्टँड दिलंय. आणि पाऊस जोरात आला बघा. ओ पळ 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 पळ. पाऊस इतका जोरात आलाय ना, खुर्च्या हालायला लागल्यात. उचलायच्या पळतोस काय? थांब काय होतं बघ. बेकार पाऊस आलाय, बेकार. अक्षरशः पत्रे हलतायत. पुऱ्यात थंडी इतकी आहे ना की बघा आईने त्याच्या पिल्लूला कसं घेतलंय. डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे मला. तुझ्या सेवेला नंदी आला, तुझ्या सेवेला नंदी आला. महादेवा शरण तुला आलो निदर्शन दे रे मला. मला डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे मला. तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे मला. रे मला डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला महादेवा शरण आलो तुला निदर्शन दे रे. मंडळी आम्ही आता पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी आणि आता ही तुम्हाला बघता ही सगळं पार्किंग गाड्यांसाठी अवेलेबल आहे. आणि याच्याच बाजूला पूर्ण शॉप आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता, नाश्ता जेवण पण करू शकता. इथलं पिठलं भाकर एक नंबर लागतं. सो आम्ही चाललो आता देवरुखमध्ये, बघूया काय खायला. वेगळा काहीतरी प्लॅन आहे. मजा आली ना? कशी आली मना? कसा वाटला? एक नंबर. भाई मना बोलला म्हणून बोललो. कसं वाटलं गाणं तुम्हाला? पहिल्यांदाच काहीतरी असं वेगळं केलेलं आहे आम्ही. नाच तर झालाच पाहिजे. बोललास की नाही तू? तर अशा प्रकारे आम्ही आलो मार्लेश्वरवरून. जेमतेम 5 वाजले होते. दर्शन पण मस्त झालं
आणि त्यानंतर येऊन थोडासा रेस्ट घेऊन मग आपल्याकडे आज भजन होतं. तर भजनासाठी सगळे आलेत. आज ॲक्च्युली 4 भजनं आहेत, त्यामुळं टाईम खूप जाणार आहे आणि त्यात आपल्याला जाखडी नाचायची आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे. तर बघूया कसं होतं आहे. सध्या तरी जाऊया आपल्या भजनाकडे. आता घरी सगळी मुलं आलेत, तर चला भजनात जाऊया. परब्रह्म परमेश्वरा.
म्हणजे अशा प्रकारे भजन झालंय, झाकडी नाचून झाले खास म्हणजे. आणि त्याच्यानंतर आता आहे खास मेन्यू काय, पावभाजी. भजनात आवाज सुटत नाही, पावभाजी जोरात बोलते. नाव सध्या सारंगदाच्या घरी आणि त्याच्या घरी भजन होतं आणि आता त्याच्या घरी नाश्त्याचा बेत आहे. इकडे सगळे बसलेत, आपलं भजनी मंडळ, पब्लिक खूप आहे. एक मिनिट भाई, आधी भाजी पहिला आलेला आहे, का आलंय, चला पावाला आला, पावले पावले काय आलं. ओके चला. तर मंडळी या वर्षीचं लास्टचं भजन आहे आपल्या प्रतीकच्या घरी. ही जवळजवळ आजची आहे 4थी वारी. शेठ माणसं इकडे प्रतीकच्या घरी विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती. या धरलं ते रडू नको बाळा, मी पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. अरे असं घ्या, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. असं घ्या, असं घ्या ना, रडू नको बाळा मी पाण्याला. हा काय गवळण कोण घेणार याच्यावरनं प्रश्न पडलाय. मला जाऊ दे रे मला. आबानी सुरू केली. हीच घे, हीच घे. मंडळी अशा प्रकारे प्रत्येकच्या घरातलं भजन संपलंय आणि संपवलेलं आहे. खूप चाललं जवळजवळ 2.5 तास भजन करत होतो, आवाज पण बसलाय. तर मंडळी अशा प्रकारची माझ्या कोकणात आल्यावर भजन झाकडी हे तर चालूच असतं. तर भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, टेक केअर. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
Yeah.